सविस्तर पाहणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या थोड्या वेळात जळगाव जिल्ह्यात पोहोचणार आहेत। ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। लखपती दीदी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या मेळाव्याची जय्यत तयारी देखील केली जाते। 1 लाखापेक्षा अधिक महिला या मेळाव्यात उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जातोय। त्याच अनुषंगाने आयोजकांकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। थोड्याच वेळात मोदींचं आगमन होईल तर 11:30 पर्यंत लखपती दीदी कार्यक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। लखपती दीदी महिला मेळाव्याचं आयोजन हे जळगावमध्ये करण्यात आलंय आणि याच मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। ते अगदी थोड्याच वेळात जळगावात पोहोचतील। यावेळेस 1 लाखाहून अधिक महिला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे। मवियाकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जातोय आणि त्याच्याच निषेधार्थ आंदोलन देखील करण्यात आलं होतं। यावेळेस अंबादास दानवेंसह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। तर लखपती दीदी या कार्यक्रमासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि अहिल्यानगर अशा विविध जिल्ह्यातून सुमारे 2129 बसेस या बुक करण्यात आल्या आहेत। प्रत्येक बसमध्ये 45 महिला घेऊन जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। अशा एकूण 95,805 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील अशी यावेळेस व्यवस्थाही करण्यात आली आहे। तर या सर्व नियोजनासाठी फक्त अमळनेर तालुक्यातून वापरण्यात येणारी यंत्रणा देखील करण्यात आली आहे। 164 बस, तसेच 30 ग्रामसेवक, 120 शिक्षक, 150 आशा वर्कर्स आणि 150 महिला बचत गट समन्वयक, तसेच 13 पंचायत समिती कर्मचारी आणि 30 कंत्राटी कर्मचारी, एकूण 500 कर्मचारी या यंत्रणेत सहभागी असतील। या संदर्भात थेट जाऊया जळगावमध्ये प्रांजल कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी। प्रांजल, आपण पाहतो अवघ्या थोड्याच वेळात आता पंतप्रधान जळगावमध्ये पोहोचतील। या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा कशी असणार आहे, सविस्तर अपडेट्स द्याल? वर्षा, आपण जर बघितलं तर साधारणतः 11:15 ते 11:30 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंचावरती आगमन होणार आहे। त्याआधी ते जळगाव विमानतळावरती असणार आहेत। त्यांच्यासोबत अनेक केंद्रीय मंत्री, यासोबतच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील सहभागी असणार आहेत। आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांपासूनच या सभेच्या ठिकाणी जोरदार तयारी अशी करण्यात आली होती। माझ्या मागे जर आपण बघितलं तर महिला वर्ग ह्या खरं तर मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने इथे दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे इथे हा जो कार्यक्रम आहे तो लखपती दीदी संमेलन असं या कार्यक्रमाला नाव हे देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महिलांचा सन्मान हा करण्यात आलेला आहे आणि जे सांगितलं जातं ते स्वयंसहायता समूह के 48 लाख सदस्यों को 2500 करोड़ से फंड जो आहे तो दिया जाएगा असे इथे बॅनर देखील हे लावलेले आहेत। आपण जर बघितलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या जनतेला नक्की काय संबोधित करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना तिचा प्रचार आणि प्रसार केला जातोय। ठिकठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे मेळावे घेत आहेत आणि महिलांचा करता आम्ही सन्मान करतोय असं ते सांगतायत। तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महाराष्ट्र दौरा जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। आपण जर बघितलं तर एकीकडे ही लखपती दीदी योजनेची जरी पंतप्रधान माहिती देणार असेल तरी मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदींचा हा दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कुठेतरी या दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी कुठेतरी शेड्यूल खरं तर महायुती ठोकणार का असं देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेची देखील सुरुवात जी आहे ती या जळगावपासूनच करण्यात आलेली होती आणि त्यानंतर म्हणजे नाशिक, उत्तर महाराष्ट्रातून करण्यात आली होती आणि आता देखील मोदींची सभा जी आहे ती इथेच होणार आहे। या कार्यक्रमाची खरं तर जय्यत तयारी करण्यात आली आहे। मागील 3 ते 4 दिवसांपासून जळगावमध्ये मुसळधार असा पाऊस हा पडत होता, त्यामुळे प्रशासनाला तारेवरची कसरती करावी लागलेली होती। मात्र जर आपण बघितलं तर आज सकाळपासून कुठेतरी पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे प्रशासनाला कुठेतरी हे सर्व काम करण्याला कुठेतरी वेळ हा मिळालेला आहे आणि अखेर अशा प्रकारे सर्व तयारी देखील करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील चोख असा ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची सर्व खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाते। साधारणतः 11:15 साडे 11 वाजेच्या सुमारास पंतप्रधान मोदी इथे येतील। जवळपास 45 मिनिटं
वाजेपर्यंत साधारणतः त्यांचं भाषण होईल असं सांगितलं जातं आणि त्यानंतर मोदी जे आहेत ते पुन्हा दिल्लीकडे प्रस्थान करणार आहेत. एकंदरीतच आज नरेंद्र मोदी या योजनेबद्दल तर माहिती येते, कुठेतरी महिला वर्गाला दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यासोबतच आता महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय घडामोडींवरती ते काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला माहिती की लोकसभेला हवं तसं यश हे महायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळाले नाही, त्यामुळे आता आगामी विधानसभेसाठी महायुतीची आहे ती जोरदार तयारी लागलेली आहे. मोदी आता नक्की काय बोलतात, कोणावरती निशाणा साधतात याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. वर्षा, निश्चितच प्रांजल, तुम्ही असेच प्रत्येक अपडेट या कार्यक्रमासंदर्भातले देत राहा. प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.